उद्धव और राज भाई आमने सामने आ गए, उस तरह आदित्य बनाम अमित का सामना भी देखने को मिलेगा. काहीतरी काय अमित बिचारा तो आपला नुसतं फिरतोय, त्याला काय राजकारण बेजकारण हा विषय नाही त्याचा. राजनीति में नहीं आएंगे इस बात को. नाही त्याला मला अजून त्याच्यामध्ये काही तसा इंटरेस्ट दिसत नाही. तो आता त्याचे वडील फिरतायत म्हणून तो फक्त जस्ट बरोबर फिरतोय. समय दे पाते घर में आप? देतो. सभाओं की बात चली थी, मैदानों की बात चली है. आपकी भी बड़ी सभा अभी होनी बाकी है, शिवसेना सुप्रीमो की बड़ी सभा होनी बाकी है. कुछ असला बारूद जमा किए हैं शिवसेना के खिलाफ, या शायद आपने कहा शिवसेना सुप्रीमो के खिलाफ आप कुछ नहीं कहेंगे, लेकिन पिछले कुछ दिनों में ऐसी कई बातें थी जो शायद वो भी शिवसेना सुप्रीमो की कई बातों के खिलाफ जाने वाली थी. साधी गोष्ट की तुम्ही टेलिव्हिजन चॅनलवरती असू देत किंवा लोकांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला या शहरांची झालेली दुर्दशा याच्यावरती तुम्हीही रिपोर्ट करत असता, लोकही त्याच्यावरती बोलत असतात. या सगळ्या तुमच्या हातात इतकी वर्ष सातत्याने सत्ता असून देखील जर समजा या गोष्टी होत नसतील, म्हणजे आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की मुंबई महानगरपालिकेचं काय 21,000 कोटीचं बजेट, बरोबर. आता 21,000 कोटी, आता मागे याच्या अगोदरचं 5 वर्षापूर्वी तेवढं 21,000 नसेल, कमी असेल, परंतु आता गेल्या 5 वर्षात हे जे चालू आहे करून दाखवलं 21,000 कोटीच्या बजेटमध्ये जर समजा 60% रक्कम ही जर समजा प्रशासनावरती खर्च होत असेल तर उरली किती, तर साधारणपणे 8,000 कोटी रुपये तुमच्या हातामध्ये राहतात, बरोबर. वर्षाला 8,000 कोटी रुपये म्हणजे 5 वर्षाचे किती झाले साधारणपणे. मी कमीत कमी मोजतोय, मी बाकीच्या गोष्टी मोजतच नाही, त्याच्यामध्ये आणतच नाहीये. मी कमीत कमी 40,000 कोटी रुपये गेल्या 5 वर्षामध्ये मुंबई शहरावरती खर्च झाले. ते कुठे, हे प्रश्न नाही विचारायचे. महागठबंधन का वचननामा पढ़ा है आपने? ते दरवर्षीच वाचतो, ते 5-5 वर्षांनी इस बार त्याच गोष्टी सांगायच्या. हां, इस बार उन्होंने कहा है करून दाखवलं, करून दाखवणार, यानी अब कर दिखाएंगे. म्हणजे आता नाही दाखवलं, म्हणजे आतापर्यंत नाही केलं और ये कर दिखाएंगे. नाही काहीतरी दरवेळेला 5 वर्षांनी आपलं मांडायचं आणि तेच विषय मांडायचे. या देशाचा मोठा प्रॉब्लेम असा आहे ना की रस्ते, पाणी, वीज, नोकऱ्या आणि शहरांचे जे काही बेसिक नेहमीचे प्रश्न असतात हे सोडून आपण याच्या पलीकडे जातच नाही, याच्या पलीकडे आपण विचार करतच नाही. मैदानों को लेकर उन्होंने इस बार वचननामा में कहा है कि मेरे विरोधियों को भी खुशी होगी, ऐसा मैं करूंगा कि मैं मैदान भी उपलब्ध कराऊंगा लोगों को. नाही, तुमच्या हातात आहे काय? हे महानगरपालिकेचंच आहे ना मैदान, शिवाजी पार्क मैदान. इथे कोणतरी चार टाळकी जातात हायकोर्टामध्ये आणि सायलेन्स झोन करतात ना, मग त्याला महानगरपालिका काय करत होती? शेती. त्याच वेळेला तुम्ही विरोध का नाही केलात? मग हेच महानगरपालिकेचं मैदान यांच्या हातात असताना हे मोकळं नाही करू शकले, पुढे काय करणार? हे जिकडे जातील तिकडे तिकडची कोणतरी 4 टाळकी उठतील आणि ते परत जातील कोर्टामध्ये आणि तो परत सायलेन्स झोन. आपण काय बोलतो, आपण काय सांगतो, कोणाच्या जीवावर सांगतो ह्याचाही भान नसताना तुम्ही तुमच्या त्या काय जाहीरनाम्यामध्ये या गोष्टी टाकायच्या, काय अर्थच नाही याला. पण महाराष्ट्र राज्य सरकार किंवा इतर महानगरपालिकांमध्ये ज्या प्रकारचं काम चालू आहे, ज्या संथपणे काम चालू आहे किंवा इथल्या उद्योजकांना प्रेरणा मिळेल किंवा इथल्या लोकांना काही प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं कोणतेही काम चालू नाहीये. जरी आज महाराष्ट्र सगळ्या बाबतीत 1 नंबरला जरी असला तरी गुजरातमध्ये ज्या प्रकारची फास्ट डेव्हलपमेंट सुरू आहे किंवा नरेंद्र मोदी ज्या प्रकारे त्या संपूर्ण गुजरातच्या अख्ख्या प्रगतीकडे ज्या प्रकारे पाहतायत, तो त्यांचा स्पीड, तो त्यांचा वेग पाहता पुढच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र मागे पडेल आणि गुजरात पुढे जाईल अशी परिस्थिती आज दिसतीये. हेच बोललो होतो मी तिकडे. तिथे जाऊन मी काही गुजरातची भलामण करून महाराष्ट्राला शिव्या नव्हत्या दिल्या. हे फक्त गुजरातला गेलो ना, मुळात कसं आहे की ह्यांचाच तो युतीतला पक्ष, त्याच्यामुळे जरा थोडासा त्रास झाला, झोंबलं गेलं त्यांना. परंतु स्वतः ह्यांनी कधी जाऊन बाबा आमच्या युतीतला पक्ष आहे, आमच्या युतीतला माणूस आहे म्हणून आपण जाऊन बघावं असं नाही कधी वाटलं. ते महाराष्ट्राच्या आज मागे असेल नाही, पण ज्या प्रकारे त्याच्यावरती फोकस केला जातोय त्याचं काय करायचं? म्हणजे मला एक गोष्ट सांगा की
आता विषय अमिताभ बच्चन नाहीये, परंतु अमिताभ बच्चन याच्याबद्दल जी काही त्या सामना वर्तमानपत्रामध्ये किंवा ह्या सगळ्या नेत्यांकडनं जी काही भलामण होते, तेच अमिताभ बच्चन गुजरातचे अँबॅसेडर आहेत ना आज. मग त्यांना का नाही सांगितलं महाराष्ट्राचे व्हा म्हणून? त्याच्या जाहिराती येतात की सुंदर कसा गुजरात आहे, काय काय गुजरातमध्ये, हे सगळं सांगितलं जातं ना. सो एखादी चांगली गोष्ट असेल तर ती तुम्ही अमान्य का करतात? आणि आज महाराष्ट्रामधली जी शक्तीस्थळं जी आहेत, बरोबर आहे, ही कोणीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतंय का? ज्याला एक महाराष्ट्र स्टेट म्हणून ज्या प्रकारे प्रमोट, जसं केरळा करतायत, जसं आज गुजरात करतायत, बरोबर आहे, अशा प्रकारचं महाराष्ट्र राज्य म्हणून अशा प्रकारे जगासमोर आणायचा प्रयत्न काही करतायत का? दिसतंय का काही? नहीं. बीएमसी चुनाव का बिगुल आपने बजाया, शिवसेना सुप्रीमो की बात हमने की, उन पर बाद में भी आएंगे, लेकिन बीएमसी चुनाव के बारे में अगर बात कही जाए, बीएमसी चुनाव का बिगुल बजने के बाद प्रचार वगैरह जाहिर सी बातें शुरू होगी, लेकिन प्रचार से पहले अहम मुद्दा आपने सब पर एक बम डाला. वो बम था कि आप परीक्षा लेंगे. ये तमाम लोगों के लिए एक नई बात थी, राजनीतिक पार्टियों के लिए एक नया एक आयाम था ये. तो काफी इस पर भी काफी आलोचना हुई और आरोप अब ये भी हो रहा है कि परीक्षा के गुण जो मिले, जो मार्क्स मिले, उसको आपने नजरअंदाज किया. सच है ये? नाही, हे बोलायला सगळ्या गोष्टी ठीक असतात, आरोप करायलाही सोपे असतात अशा प्रकारचे. येऊन बघा ना मग मी काय केलंय ते. मी ज्या वेळेला उमेदवार जाहीर केले त्यावेळेला त्यांचे मार्क जाहीर केले. कशासाठी जाहीर केले मार्क? नसते केले तर याचा उद्देशच माझा इतका सरळ आणि स्पष्ट होता की या सगळ्या याच्यामध्ये जात असताना, तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये जाताय, महानगरपालिका सारख्या किंवा इतर कुठच्याही, तिकडे जात असताना तुम्हाला त्या संस्थेबद्दल किमान काही माहिती असले पाहिजे. आपल्याकडे कसं होतं, सरसकट काही पुस्तकं दिली जातात, बरोबर आहे, की महानगरपालिका वाचत कोणीच नाही. आता ती वाचली आहेत की नाही वाचली आहेत, त्यांना हे समजले की नाही समजले, हे चेक कसं करायचं? हे समजणार कसं त्यांना? आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही अशा प्रकारची एक परीक्षा घ्यावी ज्याच्यातनं त्यांना हा अंदाज येईल की आपण जी महानगरपालिकेची निवडणूक लढवतो आहोत त्या महानगरपालिकेमध्ये कोणकोणती डिपार्टमेंट्स आहेत, कशा प्रकारे महानगरपालिका ऑपरेट होते, चालते कशी, ही काय काय काय, ह्याला रेव्हेन्यू येतो कसा, याचं बजेट बनतं कसं, या सगळ्या गोष्टींचा अंदाज. उद्या यांच्यातलेच कोणी उद्या महापौर होतील, स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होतील, इम्प्रुव्हमेंट कमिटीचे अध्यक्ष होतील किंवा इतर कुठच्या पदांवरती येतील, त्यावेळेला त्याला अंदाज यायला नको का? अर्थात हे काय फक्त परीक्षेपुरतं थांबवलंय किंवा केलंय अशातला भाग नाही. पुढे त्यांच्या सगळ्या गोष्टी सुरू राहतीलच ना. त्यांना जे या प्रकारचं मार्गदर्शन व्हायला पाहिजे ते सतत सातत्याने याच्या पुढे सुरू राहीलच. हे राजकारण करत असताना किंवा अशा प्रकारच्या निवडणुका लढवत असताना आपण आपली लोक सक्षम बनवली पाहिजेत. हा काय माझा एकट्याचा अजेंडा असून चालणार नाही, प्रत्येक राजकीय पक्षाने ही गोष्ट केली पाहिजे. आता मी केली म्हणून काहीतरी एका इगोमध्ये यायचं आणि म्हणायचं की आम्हाला गरज नाही, गरज नाही. गरज काय, गरज नाही, त्या लोकांना सांगा ना सगळं. यही बात मैं आपसे जानना चाह रहा था, पारदर्शिता की बात. पारदर्शिता का अभाव रहा, ये आप ही के कार्यकर्ता क्यों मानने लगे? आपने परिजनों, याचं कारण असं आहे की तिकीट मिळालं की पारदर्शकता, तिकीट नाही मिळालं की पारदर्शकता नाही, असं ते होतच ना. अन्याय झाला, बरोबर आहे, अशा अन्याय म्हणण्यापेक्षा आपल्याला तिकीट नाही मिळालं की ही गोष्ट सुरू होते. आणि मला नाही वाटत एखाद दोन टाळकी कोण बोलली असतील तर, याच्या पलीकडे बाकी कोण बोलते. लेकिन ये पूरी बात इसलिए ज्यादा चर्चा में आई कि आप जहां रहते हैं वहीं पर बगावत के झंडे लहराने लगे थे. नाही, म्हणून सांगतो ना, नाराज होणं ही स्वाभाविक प्रक्रिया झाली तुमची, बंडखोरी नाही झाली ना. नाराज असणं हा भाग वेगळा. घरामध्ये एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली, आपण नाराज होतो, घर सोडलं तर सांगा ना. त्याच्यामुळे मी जी काही अख्खी जी प्रोसेस हाताळली अख्ख्या परीक्षेची, कोणी कुठच्याही वेळेला येऊन ती तपासू शकतं. आप जहाँ रहते हैं उसी प्रभाग में पदाधिकारी आते हैं, मिलते हैं, नाराजगी जताते हैं, आपके ऑफिस को ताला ठोक देते हैं, बाद में आप उनको रूठे हुए को मनाते हैं. क्या ये मन से सांगितलं ना की ही एक नाराज होणं, बरोबर आहे, आपल्याला तिकीट नाही मिळालं, नाराज होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया झाली, प्रत्येक कुठेही होते ती. म्हणजे तुमच्या घरात नाही का होत?
समजा आई वडिलांची एखादी गोष्ट आवडली नाही किंवा भावाची बहिणीची एखादी गोष्ट आवडली नाही, नाराज होणं ही स्वाभाविक प्रक्रिया झाली. तशी प्रत्येक राजकीय घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. मनाने के लिए कुछ आश्वासन दिया गया है क्योंकि त्यांना आश्वासनाची गरज नसते, त्यांच्यासाठी मी काफी असतो. जिस तरह से रोड शोज आपके हो रहे हैं, अच्छा प्रतिसाद मिल रहा है, आपके समेत आपकी पत्नी, बेटे, बेटी इस पूरे प्रचार की यात्रा में देखने को मिल रहे हैं. क्या ये एक नए घराने की यात्रा की शुरुआत है? नाही नाही बाबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आजपर्यंत कधी रोड शो केलेले नाहीत आणि ते मला स्वतःलाच ते झेपत नाही म्हणजे अशा अर्थाने झेपत नाही. ते उघड्या गाडीमध्ये उभं राहायचं आणि समोर लोक नसताना पण असं करत फिरायचं, ते काय आणि ते जे बाकीच्या पक्षांचं चालतं दरवेळेला, ते मला ते काही मी कधी केले नाहीत. ते यावेळेला वेळ कमी असल्यामुळे मी विचार केला की प्रत्येक मतदारसंघात जावं आणि तिथल्या माझ्या उमेदवारांना शुभेच्छा द्याव्या, त्यांना भेटावं. हा काही रोड शो म्हणून असा केलेला नाही मी. फक्त त्या प्रभागात, त्या वॉर्डमध्ये जावं आणि तिथल्या फक्त माझ्या उमेदवारांना भेटावं, एवढाच फक्त त्याच्या मागचा इश्यू होता. आणि जे मी आजपर्यंत कधी केलं नव्हतं ते मी आता पहिल्यांदा केलं, म्हणून माझी पत्नी, मुलं बरोबर आले. दुसरा काही त्याच्या मागे उद्देश काही नाही. ये थे राज ठाकरे. राज ठाकरे मनसे अध्यक्ष होने के नाते बहुत कुछ कह गए, साथ ही साथ उन्होंने अपने बेबाक अंदाज में कई विषयों पर अपनी राय रखी. राज ठाकरे ये कहते हैं कि उन्हें मुख्यमंत्री बनने से ऐतराज नहीं है, लेकिन साथ ही मैं मुख्यमंत्री बनना चाहता हूं वाली उनकी महत्वाकांक्षा नहीं है. राज्य के विकास को लेकर उन्होंने कई बातें कही है. बहरहाल उनकी पार्टी मनसे जो मुकाम हासिल कर चुकी है और जो सफर इसके बाद भी तय करेगी, उसके लिए हम इस वक्त उन्हें शुभकामनाएं देंगे. और मनसे का ये इंजन जो चल पड़ा है, उस इंजन को यार्ड में जाने नहीं देंगे राज ठाकरे. ये बात तो उनकी तरफ से पूरी तरह से पक्की है. आपको ये मुलाकात कैसे लगी, हमें जरूर बताइए. नमस्कार.